प्रतिनिधींची उपस्थिती होती। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपाकडून रितू तावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी आज त्यांच्या नावाची घोषणा केली। उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे संजय घाडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। महापौर आणि उपमहापौरपदी उमेदवार निवडीसाठी भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक आज मुंबईत झाली। त्यानंतर मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली। शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते। आज साधारणतः 44 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा महापौर हा मुंबई शहरामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार असून येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याच्या हेतूने मुंबई शहराचा विकास आणि प्रगती घडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईच्या महापौर या कार्यरत असतील। निवडीनंतर रितू तावडे आणि संजय घाडी यांनी आज आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले। रितू तावडे घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक 132 मधून निवडून आले आहेत, तर संजय घाडी मागाठाणेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून निवडून आले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानं रितू तावडे आणि संजय घाडी यांची बिनविरोध निवड होणं जवळपास निश्चित आहे। या निवडीबद्दल रितू तावडे यांनी पक्षाचे आभार मानले आहेत। मुंबईच्या विकासासाठी काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। यहाँ पे बैठने वाला है तो मैं यहाँ पे आपके माध्यम से कहना चाहती हूँ कि महापौर हूँ, बैठने वाली हूँ, लेकिन हम सेवक करके काम करेंगे। 227 नगर सेवक सभागृह में आने वाले हैं। कम से कम 5.5-6 साल के बाद ये सभागृह शुरू होने वाला है। लोगों की बहुत अपेक्षा है। लोगों ने इन सभी नगर सेवक को भारी मतों से चुन के यहाँ पे भेजा हुआ है और मुंबईकर चाहते हैं कि यहाँ का मुंबई सुरक्षित हो, मुंबई विकसित हो। इस काम के ऊपर हम ध्यान देंगे।